पुष्पाणि प्रतिगृह्यताम् तुलसीपत्राणि पुष्पमालाश्च समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि ओम या पद्धतीने आपण पाहणी दौऱ्याला आलेला आहात. आपण स्वतः बस मधून आलेले आहात. मात्र ज्या पद्धतीने आरोप केले जातात की मोदी सरकारकडनं जे काय आहे परराष्ट्र धोरण योग्य रीतीनं न राबवल्यामुळे देशावर ही वाईट परिस्थिती आलेली आहे. विरोधकांच्या आरोपाकडे कसं बघता? बघतच नाही. काय आर्थिक मंदी आहे देशामध्ये, काय हे अचानक झाले, डोमेस्टिक फेल्युअर आहे. मी इथे पालखी मार्गाच्या निरीक्षणाकरता आलो आहे. माझ्या आईने मृत्यूपूर्वी पंढरपूर आणि गाणगापूरच्या दर्शनाला आली होती. तेव्हा तिने मरण्यापूर्वी मला सांगितलं होतं की गाणगापूरचा त्यावेळेचा रस्ता फारच खराब होता. माझी पाठ खिळखिळी झालेली म्हणा. जर तुला कधी संधी मिळाली तर हे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे सगळे रस्ते चांगले कर. मला माझ्या आईचा आशीर्वाद आणि विठ्ठलाचा आशीर्वाद माझ्या हातून हे काम करण्याची मला संधी मिळाली. मी आज हा रस्ता मला 80% जास्त पूर्ण झाला. काही नवीन कामही घोषित केले, काही त्रुटी लक्षात आल्या. क्वालिटीच्या बाबतीतही सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. साधारणतः डिसेंबरच्या 4-6 महिन्यात रस्ता पूर्ण होईल आणि इथल्या विशेषतः जे आपले पालखी घेऊन या ठिकाणी वारकरी येतात त्यांच्याकरता वेगळा मार्ग केलेला आहे. या निमित्ताने त्यांना नक्की जो त्रास होता त्यातून दिलासा मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद हे माझ्याकरता जो 82 कोटीचा रस्ता जे आपण मंजूर केलाय माथेरी ते पंढरपूर अत्यंत वाईट अवस्था आहे. 50% काम झालेलं नाहीये. 7 महिने उलटून गेलेली त्याची मुदत संपून 3 आषाढीत अशीच परिस्थिती झाली. याही वर्षी त्याच मरण्यात वारकऱ्यांना भोगावं लागणार आहे. बघतो आज उद्या रिव्ह्यू आहे. काल तो पूलही आहे त्याच्यात रेल्वेकडून काही परवानग्या नाही मिळाल्या. आज बघतो. वाकरीमध्ये आपला उड्डाण पूल आहे. तर वाकरीमध्ये उड्डाण पूल आहे. सातारा आणि पुणे रस्ता ज्या ठिकाणी एकत्र येतो त्या ठिकाणी उड्डाण पूल या ठिकाणी अशा त्यासाठी आपला आपल्याला पंढरपूरला रिंग रोडची गरज आहे. मंजूर केला. रस्ते विकासामुळे मी आता सांगितलं सगळं. रस्ते विकासामुळे देशाचा चेहरा मोहरा बदलला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब स्वतः समाधानी आहेत का अजून त्यांना काही प्रगती आहे? काम करत राहिलं पाहिजे.